आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपने आपण बातम्या बघूया। एमसीए निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी, 107 मतांनी अजिंक्य नाईक विजयी, संजय नाईक यांचा पराभव। आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी नाहीच। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी 29 जुलैला होणार, तर शिवसेना अपात्र प्रकरण सुनावणी 30 जुलै। 2024 मध्ये राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री करा। भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचना। भाजपच्या जास्त जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचेही आदेश। राज्यात सध्या 7 मुख्यमंत्री, 2 केंद्रातील नेते इच्छुक, तर राज्यातील नेते काही जण फडणवीसांचे पंख छाटण्याच्या प्रयत्नात। अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस नाहीत, राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंना घालवून अमित शहांना राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे। शिंदेंना घालवायचे हे भाजप कोअर कमिटीमध्ये ठरलेलं आहे। राऊतांचा भाजपावर निशाणा। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी 10 चेहरे निर्माण झालेत। बावनकुळेंची महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका, तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही स्पर्धा नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया आहे। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कुणाला विकत घेतली सांगा, खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल। अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलंय। अजित पवारांनी माझी लाडकी बहीण असं नाव केलंय। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे। हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। साखर कारखान्यांना थक हमी आता देताना महायुती सरकारकडून दुजाभाव, फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना थक हमी दिली जाते। शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार।